मित्रांनो, तुम्ही बाहुबली चित्रपटातली भव्य महिष्मती नगरी पडद्यावर पाहिली असेल. पण ख्या आयुष्यातील महिष्मती म्हणजेच आजचे ऐतिहासिक महेश्वर. मध्य प्रदेशातील इंदूरपासून अवघ्या 90 किलोमीटरवर नर्मदा नदीच्या पवित्र किनाऱ्यावर वसलेला महेश्वरचा हा राजवाडा आणि किल्ला भारताच्या वैभवशाली इतिहासाची साक्ष देतो. 18व्या शतकात होळकर घराण्याच्या महान शासक पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाई होळकर यांनी महेश्वरला आपल्या साम्राज्याची राजधानी बनवले आणि याच वास्तूतून त्यांनी संपूर्ण माळवा प्रांताचा कारभार अतिशय न्यायप्रियतेने चालवला. सामान्यतः राजे महाराजांचे राजवाडे हे सोने चांदी आणि अथांग वैभवाने नटलेले असतात. पण महेश्वर राजवाड्याचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे याचे साधेपण. राजवाड्याच्या आतूनच एक रस्ता तुम्हाला थेट महेश्वर किल्ल्याकडे आणि नर्मदा घाटाकडे घेऊन जातो. काळ्या पाषाणात बांधलेला हा किल्ला अतिशय मजबूत आणि अभेद्य आहे. किल्ल्याच्या पायावरून खाली उतरताच समोर पसरलेला विस्तीर्ण नर्मदा नदीचा घाट मनाला एक वेगळीच शांतता देऊन जातो. घाटावर असलेली उंच आणि कलाकुसर केलेली मंदिरे, विशेषतः अहिलेश्वर मंदिर आणि तिथली शिल्पकला पाहून पर्यटक थक्क होतात. या घाटाचे सौंदर्य इतके अप्रतिम आहे की बाहुबली, मणिकर्णिका आणि पॅडमॅन सारख्या अनेक बॉलिवूड चित्रपटांचे शूटिंग येथे झाले आहे. महेश्वर केवळ इतिहास आणि मंदिरांसाठीच प्रसिद्ध नाही, तर ते जगभर ओळखले जाते ते तिथल्या महेश्वरी साड्यांसाठी. 18व्या शतकात स्वतः अहिल्याबाईंनी विणकरांना इथे बोलावून या हातमाग कलेची सुरुवात केली होती. त्यांनी पहिली साडी स्वतः विणून घेतली आणि पाहुण्यांना भेट म्हणून दिली. आज शेकडो वर्षांनंतरही हा राजवाडा आणि परिसर या कलेचे केंद्र आहे. आजही इथे शेकडो कारागीर हाताने अत्यंत सुंदर साड्या विणतात, ज्याला पाहायला आणि खरेदी करायला देशभरातून लोक येतात. थोडक्यात सांगायचे तर महेश्वर राजवाडा म्हणजे केवळ दगडांची इमारत नाही, तर ते राजमाता अहिल्याबाई होळकरांच्या कर्तृत्वाचे, त्यागाचे आणि जिवंत संस्कृतीचे प्रतीक आहे. जर तुम्हाला इतिहास अनुभवत नर्मदा नदीच्या संथ प्रवाहाचा आणि घाटावरील मंत्रमुग्ध करणाऱ्या संध्याकाळच्या आरतीचा आनंद घ्यायचा असेल, तर महेश्वरला नक्की भेट द्या. इतिहास आणि सौंदर्याचा हा संगम तुम्हाला कसा वाटला, नक्की कळवा.